बुलेटिनची सुरुवात करूयात नवाब मलिकांच्या बातमीपासून। नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे। नवाब मलिक यांना असलेल्या जामिनामध्ये 2 आठवड्यांची वाढ करण्यात आलेली आहे। मलिकांना त्यामुळे आणखी 2 आठवडे बाहेर राहता येणार आहे। नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यात आलेला होता। आता त्या जामिनामध्ये 2 आठवड्यांची वाढ करण्यात आलेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं। प्रशांत, आपण पाहिलं की नवाब मलिकांना जो जामीन देण्यात आला होता तो वैद्यकीय कारणांमुळे देण्यात आला होता। आता त्याच्यात पुन्हा 2 आठवड्यांची वाढ केली गेलेली आहे। नेमकं काय कारण सांगितलं गेलं होतं नवाब मलिकांच्या वकिलांकडनं? आपल्याला माहित असेल की सुप्रीम कोर्टामध्ये आज नवाब मलिकांनी जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती। याचिका दाखल केल्यानंतर त्यामध्ये आज निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने। त्याने स्पष्ट केलं आहे की 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे या जामिनामध्ये। वैद्यकीय कारणास्तव या संदर्भात मुदतवाढ देण्यात आलेली आहे। साधारणतः 3 महिने किंवा 6 महिन्याची त्यांनी मागणी केली असताना त्यांना फक्त 2 आठवड्याचीच मुदतवाढ देण्यात आली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्वाचं हे ठरतं की आता या साधारणतः 15 दिवसानंतर 2 आठवड्यानंतर पुन्हा ते एकदा सुप्रीम कोर्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यावेळी सुप्रीम कोर्टाची काय भूमिका असते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। तुषार, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतो की नवाब मलिकांना सर्वोच्च दिलासा मिळालेला आहे। त्यांच्या जामिनामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2 आठवड्यांची वाढ केलेली आहे। त्यांचा अंतरिम जामीन हा 2 आठवड्यांपर्यंत वाढवलेला आहे। त्यामुळे मलिकांना आता 2 आठवडे बाहेर राहता येणार आहे। जी माहिती आपल्याला आपल्या प्रतिनिधींनी दिलेली होती त्यानुसार नवाब मलिकांनी साधारण 3 ते 6 महिने जामिनाची मागणी केलेली होती, मात्र त्यांना फक्त 2 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढच्या सुनावणीच्या वेळेला म्हणजेच 2 आठवड्यांच्या नंतर नवाब मलिकांच्या बाबतीत कोर्ट काय निर्णय घेते हे महत्त्वाचं ठरणार आहे। इमारतीचं राजकारण पूर्ण